नंबर काय चहा घेणार आहे का? नाही बघा बरं का नकोय नक्की नकोय ना. 18 नंबर तुम्ही चहा घेणार का? जर का मी AB = HR अपॉन सबमिट केलं आरायच्या जागी तर मला डिनोमिनेटरला मिळेल तू आणि काय चालतं सारखं तू ये कालचा जो प्रॉब्लेम सुटतोय बरं का बर अभि अभि हा काल सरांची उगाचच भांडण गाईड आहेत ते आपले माहितीये ना तुला परत असं नकोय व्हायला फोन आहे बाबांचा कट कशाला केला बाबांचा तुला काय करायचं बोलीन मी नंतर तसंही आत्ता डोकं दुखतंय माझं 17 नंबर 17 नंबर ताई कॉफी घेणार का? भर 2 कप मला नकोय अरे घे ना घ्या ना पेटवी ना 170 रुपये एका कॉफीचे 170 बस का एका कॉफीचे नाही आठवड्याभराचे 170 नंतर देतो आत्ताच द्या मालक परततोय तुला एकदा सांगितलं ना मी देऊ का नको ताई येत जा अजून मधून म्हणजे निदान उधारी तरी कमी राहील कट होईल किती लहान आहे रे तू उगाच ओरड लक्षात ठेव काही लहान वगैरे नाही चालू आहे तो एनिवेज कामाला लागतो उद्या सरांना जाऊन परत दाखवायचं असेल एकतर काल तू असं तसं अचानक पुन्हा होणार नाहीये अरे कधी सरांची काय भांडतोस कधी ठरलेल्या वेळेत येतच नाही वाटते तेव्हा निघून जायचं आणि कोणी काहीच बोलायचं नाही का तुला उपकार करतोस का ओरडू माझ्यावर नकोस अभि काही प्रॉब्लेम आहे का म्हणजे मी काही मदत करू का काही झालं तसं असेल काही तर नाही अगं मी 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 मुद्दाम नाही वागत असं आय एम सॉरी आपण प्रोजेक्टच्या कामाला सुरुवात 17 नंबर काय सारखं सारखं का बोलता सॉरी तुझ्या उद्या भेट कॉफीचे कप चालव बाबा काय सारखा सारखा फोन करताय मी नाही बोलणार तुमच्याशी जलती जलती राख जैसी हुई हंसी राख जैसी बेवजह सी है उम्र सारी चली गई सारी खुशी चली गई सारी खुशी
जली हुई सांप जैसी काली रातें हैं ये जहर सी ये जिंदगी चली गई है सारी खुशी। या ना बसा. बरंच कोपऱ्यात आहे हॉस्टेल म्हणून फोन करत होतो. कामात होतास का? हा जरा प्रोजेक्टचं काम चालू होतं. आईनी लाडू पाठवले तुझ्यासाठी. फोन करत जा कधी, बरीच आठवण काढते. करतो. शेवटचं सेमिस्टर आहे ना, काय ठरवलंयस पुढे? बहुतेक एमएसच. बाहेर जाणार तर चांगलंय. कुठपर्यंत आली आहे मग तयारी? चालू आहेत प्रयत्न, पण स्कॉलरशिप मिळेल मला. तुम्ही काळजी नका करू. अरे परवा कुलकर्णी काका भेटले होते. त्यांचा मुलगा राहुल तोही ऑलिम्पियाडला बसतोय ना यावर्षी. तुझी सगळी पुस्तकं दिली त्यांना. बरं झालं. आपण केलेलं सगळं प्लॅनिंग सांगितलं त्यांना. बरंच कौतुक करत होते तुझं. म्हणत होते तुमच्यावरच गेलाय तुमचा मुलगा, तुमच्यासारखाच सक्सेसफुल होतोय की नाही बघा. म्हटलं नाही नाही, माझ्यावर पुढे. बाकी प्रोजेक्टचं वगैरे कसं झालं? बाबा काही काम होतं का माझ्याकडे? अभि बऱ्याच दिवसांपासून बोलायचं होतं तुझ्याशी. सगळं आत ये. घरी ये कधी, आई आठवण काढते. येतो. हा काय बघतो रे? आणि उशीर का झाला? मालकाचा मार खाऊन आल्या. का? का म्हणजे टीव्हीवर सलमान होता, मॅ गेलतो बघायला. तू धरलंस की मला. बरोबर आहे. मग टीव्हीवर क्रिकेटची मॅच बघायची नाही ना? नाही नाही, एकटा टायगर नाही बघायचा. नाहीतर मग दिवसभर तो तुला अंधाऱ्या खोलीत कोंडून ठेवेल. अंधारे पण हव दादा खेळतात नाही, टीव्हीवर लागलं तशी मग मला तर धडवून म्हणतो कसा. टीव्ही बघतो काय? चार फटक्याने टीव्हीचा तर काम करायला लागतात. दिसता टाइमपास लावलाय परत दिसला काय हाताने केलं तू पाडेपाठ? काय हो सॉरी दादा. बाबा प्लीज मला माफ कर. दादा, हो, नाही, इकडंच कर. 37 एके 37 जुने 74 37 का? काय म्हणता मी? पाडे कसे पाडून ते तुझ्या अजून? बाबा मी तुम्हाला गुणाकार करून सांगू का? जेवायला देणार नाही असं सांगून ठेवतोय. किती आले? स्कॉलरशिपच्या सराव परीक्षेत किती आले?
290. मुस्कट फोडतो 290. लोंढे काकूंचा मुलगा 294 घेऊन आलाय. तू काय झोपा काढत होतास का? वरती बघ. आयुष्यभर असंच मानाखाली घालून जगायला लावणार आहेस का आम्हाला? अभ्यास वाढवायचा आता. काय हो, काय हो? करीन मी अजून अभ्यास. पुढच्या महिन्यात क्विज पण आली आहे, त्याचा अभ्यास कोण करणार आहे? आजपासून झोपेचा 1 तास कमी, शाळेच्या अभ्यासाचा 1 तास कमी करू. तरी 1 तास कमी पडतोय. बघतो मी. आणि आजचे पेपर बाबा 2 तासात 3 प्रश्नपत्रिका सोडवल्या. बघू. उरलेल्या वेळेत काय केलं? अर्धा तास पुस्तक वाचलं. कुठलं पुस्तक? गोष्टीचं. अरे उरलेल्या वेळेत पाढे पाठ करता येत नव्हते का? बाबा पण अभ्यास झाला. बाबा पण मी अर्धा तासच वाचत होतो पुस्तक. मी जेवढी सकाळी पानं वाचायला सांगितली होती ती झाली. हो. बघू, कळेलच पण. बघू. पाढे 37 एके 37, 37 दुने 74, 37 एके 37, 37 इथिओपियाची राजधानी कुठली? अदिस अबाबा. पानिपतची तिसरी लढाई कोणाकोणात झाली? आपल्याकडे मराठी. चंद्रावर पाऊल ठेवणारा दुसरा मानव कोणता? एडविन ऑल्ड्रिन. भारतात आर्थिक उदारीकरण कधी झालं? 1991. क्रिकेटच्या बॉलचं वजन किती? 55 ग्राम. माझ्या यशात माझ्या आई वडील आणि शिक्षक यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या बहुमूल्य मार्गदर्शनामुळे मी स्पर्धा जिंकू शकलो. पुढे जाऊन मला सायंटिस्ट किंवा इंजिनियर व्हायचंय. त्यासाठी खूप अभ्यास करावाच लागतो.
या स्पर्धेची तयारी मी शाळा सुटल्यानंतर उरलेल्या वेळेत केली. माझ्या बाबांनी या स्पर्धेची तयारी माझ्याकडनं करून घेतली. या वा स्पर्धेची वा तयारी वा बरं ठीक आहे. मला सांग हे सगळं सोडून तू अजून काय काय करतोस? काय काय हा? अहो तो क्रिकेट खूप छान खेळतो. सोसायटीला लहान मुलांसोबत तो रोज क्रिकेट खेळतो. मार्शल आर्ट पण शिकलाय आणि स्विमिंग पण करतो. सुरेख. वा 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 म्हणजे ऑलराऊंडरच म्हणायचा की होतं. तुम्हीच सांगा हे सगळं मॅनेज कसं करता? अहो वडील म्हणून माझं कर्तव्यच आहे ते. वेळ फार महत्वाचा असतो. प्रत्येक मिनिटाचा पुरेपूर वापर करून घ्यावा लागतो. मी सगळं व्यवस्थित प्लॅन केलं होतं. एकदम वेल प्लॅन. अभिला कसलाही ताणीव दिला नाही बरं का. गुड गुड. बरं जरा आता लवकर आटपता का? नाही, आता झाली ना स्पर्धा. दमलाय तो. झालंच. लास्ट क्वेश्चन तुम्हीच सांगा ऍज अ पालक म्हणून इतर पालकांना काय सांगा? बरं झालं तुम्ही मला विचारलं. मी या सगळ्याचा असा खोलवर जाऊन अधिक तळाशी जाऊन अभ्यास केला आणि मला असं जाणवलं की जग स्पर्धेचं आहे. मुलांना कॉम्पिटंट बनवण्याच्या प्रयत्नात त्यांच्या इमोशनल क्वेश्चनचा कोणी विचारच करत नाही. बरोबर. या स्पर्धांमध्ये इमोशनली कॉम्पिटंट मुलं टिकू शकतात. ऍक्च्युली हे सगळं करताना 40च्या कलेचे विचार करावा लागतो. आपण ठरवून घेऊ तसं करतात. वा 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 नाईस टू मीट यू मिस्टर देशपांडे. आणि तू कॉंग्रॅट शुभेच्छा. तुझा पुढचा इंटरव्ह्यू घ्यायला मीच येणार आहे. अरे पाया वगैरे नको पडू रे. निघतो हा. बाबा 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 आता पुढे काय? आता पुढची स्पर्धा. नाही नाही आता पुढची स्पर्धा नाही. नाही काय चाललंय रे? काही नाही बाबा काही नाही. कुठे कधी हरवले कसे कोण जाणे सुचितले त्याच्या गाणे उभाच्या मनाला पडे घोर आता उखाणे कसे सोडवावे कसे वाढवावे कळांचे फुलांची कळी
डील करावं म्हणजे ना खरंच कठीण आहे. तू जितका हुशार आहेस ना अभि, तितकाच माज आहे तुला. आपले गाईडच आपला प्रोजेक्ट साईन करणार आहेत माहितीये ना. तुझ्या बरोबर राहून मला माझ्या प्रोजेक्टची वाट नाही लावून घ्यायची आहे. ऐकतोयस का? सुटला. हो, हा काय सुटला प्रॉब्लेम. उद्या जाऊन दाखवू सरांना. खरंच सुटला. हुशार आहेस ते. सॉरी. आणि त्या दिवशीसाठी सुद्धा. पण तूच किती विचित्र वागत असतोस. त्या वाईलीला सुद्धा किती ओरडलास. 17 नंबर. मी बघतो. 17 नंबर. ताई तुम्ही म्हणजे कॉपी घेणार? नाही नको यार. घ्या ना, एकदम फ्रेश आणि आहे. खरंच नको. दरवेळी घेते ना मी. वाईडी, हे बघ तू परत चिडेल. तू नंतर येतोस का? ए वाईडी आत ये. नाही काम आहे मला. अरे आत ये. चार नको तुम्हाला माहिती आहे. ए आत ये. 3 कप चहा भर. 3 कप. अरे भर तर. तिसरं. तू घे तो चहा. बिस्किट पण घे. नको. अरे घे ना. म्याने कधी चहा घे. मग आज घेऊन बघ. राहू दे तुमचं तुम्हाला. ए वाईडी बस कधी. अरे बस बसतो. पी पितो. तुझ्या गाळाला काय झालं? हा काय नाही. अरे काही नाही कसं सुजलाय तुझा गाळ दिसतंय मला. कुठं काय नाही. काय झालंय वाईडी? वाईडी काय झालंय? म्या कप फोडला. फोडला? फोडला का? फोडा फोडा अजून घ्या फोडा. त्या काय करतो तुला पैसा आपण देतो त्या पण फोडत बस. तुला इथं कामात ठेवलं का फोडायला? चुकून सुटला. आणि फोडतो चुकून सुटला. इथं तुझा बाप दररोज पैसे घेऊन जातो. पोरगा दररोज कप फोडतो आणि मग पैसे घेऊन जातो. परत नाही होणार. परत काही नाही. पुन्हा असं केलं ना ढोंगणावर लाट पण नका तो नाही बाप. काय तू पुढं होता? हा पुढं होता. नक्की टीव्ही बघत असतील. हा ना? हा टीव्ही बघत असतील. होय. असते असते. किती कामं राहिली. हॉस्टेलवरनं कपडे आणायचे, बँकेत चहा नेऊन द्यायचा. कोण करणार? मी तुला देते. वेळ किती राहिला, कामं किती राहिली. करतो मी. आ बाबा पुढे फक्त अर्धा तासच वाटेल गेलो होतो. अर्ध्या तासाचं महत्व मी तुला सांगायला पाहिजे का अभि? पण मी फक्त केक कापण्यापुरताच थांबलो. गेम नाही खेळ. इथे तुझ्या आई तुझ्या अभ्यासासाठी जॉब सोडून भर करतीये. नातेवाईकांकडे कुठल्याही समारंभाला आपण तुझ्या अभ्यासामुळे जात नाही. त्यात तुला काहीच पडलेलं नाहीये. पण सगळेच जण गेले होते. सगळे जण करतात म्हणून तू पण तसंच करणार आहेस का अभिमन्यू? किती दिवस राहिले परीक्षेला? वरती वा. किती दिवस राहिले? 3 महिने. 3 महिने. कोण करणार आहे अभ्यास? 10 वर्षाचा घोडा झालाय तू. आपलं सगळं टाइम टेबल कोलमडतं ना मग. हुशारी डोक्यात गेले तुझ्या फेफारलास तू अभि. आता भोगायचं. हा आता शिक्षा. या शनिवारी तू मावशीकडे जाणार नाही. हा बापण नाही, 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 म्हणजे नाही. बापण मला मेरची खेळायचं आमचं किती दिवसांपासून ठरलं होतं. मी कधीच कुठे जात नाही ना बा. एकटाच बापरी. सॉरी बा. चहा संपव आणि जा. वय काय रे तुझं? 10. किती वाईट असते रे परिस्थिती.
त्याचं आणि माझं काय वेगळं आहे? त्याचं ओझं डोक्यावर आहे आणि माझं डोक्यात आहे. काय बोलतोस तू? हो बरोबर आहे. त्याचं ओझं डोक्यावर आहे आणि माझं डोक्यात आहे. अभि, काय म्हणायचं नेमकं तुला? नाही काही नाही, जाऊ दे आपण नाही. उद्या भेटू. सांग मला. सॉरी, जरा जास्तच बोललो. कळलंच नाही कुठे थांबायचं. असो, आपण कुठे होतो? आई, जास्त विचार नको करू. त्याचा नंतर त्रासच होतो. पण मला एक कळत नाहीये, तू या सगळ्याचा आत्ता का त्रास करून घेतोय? माझं कॉलेज हे बाबांनीच सिलेक्ट केलं. कॉलेजचा टॉपर होतो मी, त्यामुळे सगळेजण मैत्री करायचा प्रयत्न करायचे, असाइनमेंट घ्यायचे, पार्टीज न बोलवायचे. पण मी तिथे का जाऊ? आणि गेलो तरी काय ना, मला काही बोलता यायचं नाही, काही सुचायचं नाही. मला असं वाटतं तू अजून जुळवून घ्यायचा प्रयत्न तरी करायला हवा होता. केला ना मी, प्रयत्न केला. पण 18 वर्ष आयसोलेशन मध्ये राहिलेला मी असं कसं मिळून मिसळून घेणार? एकदा तो अभ्यासूपणाचा टॅग लागला आणि हे सगळं पण हळूहळू बंद झालं. मलाही सोयीचंच होतं म्हणा. पण अभि, तू एवढं जिंकलास, ते तुझं जिंकणं कधीच एन्जॉय नाही केलंस. आवडायचं ते मला, अजूनही आवडतं.
स्कॉलरशिपला राज्यात चौथा आलो तुम्ही. शाळेत खूप मोठा सत्कार झाला होता. खूप लोक आले होते. खूप कौतुक झालं माझं आणि पर्यायी बाबांचंही. खुश होते बाबा, खूप खुश होते. मला वाटलं बाबा माझ्यावर पण खूप खुश झालेत, पण घरी आल्यावर एकदम तुसडेपणाने वागवायला लागले. पुन्हा चुप अभ्यासाला बसवलं. तू हुरळून जाऊ नयेस म्हणून गेला असेल असं नाही का वाटत तुला? नाही, त्यांच्या वेळी ते राज्यात दुसरे आले होते, एवढंच कारण होतं. पण मग आईला काही सांगितलंस कधी? सांगितलं ना, सगळं सांगितलं. आणि सांगायला कशाला पाहिजे, तिला दिसायचं ना. पण तिनं काहीच नाही केलं. ती त्यांना काहीच नाही बोलली आणि म्हणून मग मी पण बोलायचं बंद केलं. या सगळ्यात मी माझं बालपण गमावलं. म्हणून मला माझ्यात आणि वाईडीमध्ये काहीच फरक नाही वाटत. कळतंय मला, पण इथे केस वेगळी आहे. तो मुलगा अडकलाय आयुष्यभरासाठी इथे आणि सुटका नाहीये त्याची आता. मला माहिती होतं तुला पटणार नाही, दादर कुणालाच पटणार नाही. म्हणून मी हे कधीच कुणाला सांगितलं पण नाही. कसं पटेल ना, शेवटी एका जागरूक पालकांचा यशस्वी मुलगा होतो ना मी. लोक खूप मान द्यायचे त्यांना. मी म्हणजे त्यांचा एक ऍसेट होतो लोकांपुढे. खरं सांगू का, असा विचार केलाच नव्हता. म्हणजे विनर्सना त्यांच्या सर्टिफिकेटचंही वाईट वाटू शकतं असं इमॅजिन पण होत नाही रे. कारण तुला सगळं जग टीव्हीवर क्रिकेटची मॅच बघत असताना किंवा खाली खेळत असताना एखाद्या अंधाऱ्यात खोली टेबल लॅम्प खाली एखादी डेफिनेशन पुन्हा पुन्हा पाठ करणारे माझ्यासारखे विनर्स दिसलेच नाहीत कधी. त्याच्यासारखा मला होणारा त्रास नाही दिसत तुला. त्याचे खरबरीत हात दिसतात, खपाटीला केलेलं पोट दिसतं, तू हळहळते सुद्धा. पण माझं हे सगळं दृष्ट नसल्यामुळे हा प्रॉब्लेम आहे हेच लोकांना समजत नाही. हो पटतंय, पण आता जे झालं ते विसरलास तर ह्या आणखी काही वर्षांनी तुझ्याकडे आठवण्यासारखे कितीतरी क्षण ते असतील. इतकं सोपं नाही अगं. प्रत्येक माणसाला त्याच्या आयुष्यातले काही क्षण बदलावेसे वाटतात किंवा विसरून जावेसे वाटतात. पण एखाद्याला जर त्याच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण विसरून जावासा वाटत असेल तर तो काय काय विसरेल. मी पण अडकलो आहे आता आयुष्यभर. माझी पण सुटका नाही आता. रात हमारी तो चांद की सहेली है, कितने दिनों के बाद आई वो अकेली है. संझा की बातें भी कोई बुझा दे आज, अंधेरे से जी भर के करनी है.
कितना घनेरा है, चुभता है रसता है, फिर भी वो मेरा है। उसकी ही गोदी में सर रख के सोना है, उसकी ही बाहों में चुपके से रोना है। अरे काय झालं तुम्ही थांबा ना, काय मारताय त्याला सोडा. अहो लहान आहे तो, लागतंय तर. हा, घेऊन ये त्याला वरती वरती घेऊन ये त्याला. रडू नको. आधी रडू नको. हात लागलाय का त्याला? पाणी दे. हे घे पाणी पी. शांत हो, रडू नको. मालक कामावरनं काढून टाकत, बा घरात नाही नेणार, काही बाली मारत. काही नाही होणार. तू शांत हो बरं आधी. हे बघ, मी काय आणलंय तुझ्यासाठी पाहिलंस का? हे बघ, किती छान चित्र आहे. आवडतं का तुला रंगवायला? रंगवणार आहेस? शांत हो. हे घे. प्रवास भूतकाळाच्या गडद सावल्यांमधून निसटण्याचा, प्रवास घुसमटीतून सुरावटींकडे, प्रवास अनुभवण्याचा, आकाशातील ताऱ्यांसारख्या असंख्य लुकलुकणाऱ्या क्षणांना अगदी निखळपणे फक्त स्वतःसाठी उन्मुक्त